आपल्या राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार उर्फ अजितदादा हे लोकांसाठी लोकांच्या भाषेत बोलणारे उत्तम जनसंवादी वक्ते होते. कामरेड श्रीपाद अमृत डांगे यांनी असं म्हटलेलं आहे की वक्तृत्व हे नेतृत्वाचं साधन आहे. अर्थातच डांगेंच्या म्हणण्याप्रमाणे हे प्रभावी ग्रामीण रंगाचं जनसंवादी वक्तृत्व हे अजितदादांच्या नेतृत्वाचं देखील साधन होतं. अर्थातच ते हे बोलायला शिकले म्हणजे त्यांनीच एका सभेत सांगितलं की 1984च्या दरम्यान सार्वजनिक जीवनात भाग घ्यायला सुरुवात केल्यावर मला सुरुवातीला भाषण करायला येत नव्हतं. मला लोकांची भीती वाटायची. पण मला काही लोकांनी सांगितलं की समोर बसलेल्या श्रोत्यांच्याकडे तुम्ही बघूच नका. श्रोत्यांच्या पाठीमागे जी झाडं आहेत त्या झाडांच्याकडे बघा. या सूचनेनुसार मी झाडांच्याकडे बघायला सुरुवात केली. तर पुढे बसलेल्या लोकांनी पण पाठीमागच्या झाडाकडे बघायला सुरुवात केली. अर्थात सुरुवातीला असं बोलणारे दादा हे काळाच्या ओघात सरावानं हे गाववाड्यातल्या माणसाशी थेट संवाद साधणारी उत्तम भाषणं करायला लागली. दादांची भाषा ही रांगडी आणि हसत खेळत संवाद साधण्यामध्ये दादा पटाईत. दादांचा आवाज खणखणीत, दादांचा स्पष्ट वक्तेपणा आणि फटकळपणा यामध्ये सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होती. ग्रामीण ढंगाच्या भाषणामध्ये दादांची दादागिरी ही सातत्यानं राज्यभर चर्चेत राहत असे. तसे ते शरद पवारांच्या सावलीत वाढले. पण जेव्हा त्यांनी वेगळा पक्ष काढला तेव्हापासून कार्यकर्त्यांचं मोह निर्माण करणारे दादा ह्याचं हे कार्यकर्त्यांचं संघटनात्मक मोह तयार करण्यामध्ये दादांच्या भाषणाचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे छोटी बैठक असेल, जाहीर सभा असेल किंवा विधिमंडळ असेल, या सर्व ठिकाणी बोलताना दादांची जी मिश्किल शैली आहे त्या शैलीमुळे त्यांच्या बोलण्यामुळे सभेची रंगत वाढायची आणि मग त्यांच्या बोलण्याला दादागिरी हे एक प्रकारचं नाव आलं. ह्याचं कारण दादांचा आवाज खणखणीत स्पष्ट भाषेमध्ये बोलणार. आणि दादांचं कुठलंही भाषण तुम्ही ऐका, अजितदादांचं भाषण ऐकताना एक ऑनेस्ट पॉलिटिशियन, एक प्रामाणिक राजकारणी आपल्याशी बोलतोय असं आपल्याला सातत्यानं जाणवत असे. पण हे दादांचे चौफेर अशा प्रकारचे फटकेबाजी सुरू असे. मग कधी आरामाबांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीवरती बोलतील किंवा आमच्या ईश्वरपुरातल्या कार्यक्रमामध्ये आमदार जयंत पाटील देखणे आहेत, मग आम्ही काय बिन देखणे आहोत काय, अशा स्वरूपाचं विधान करतील. ही वाक्य ते सहज बोलायचे. अजितदादांच्या ह्या ग्रामीण रंगाच्या बोलण्याला ग्रामीण भागातल्या श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद असे. त्यामुळे त्यांच्या सभांना कायम गर्दी होई. म्हणजे दादा बोलता बोलता अनेक वेळा म्हणायचे, मी शब्दाचा पक्का, मी एखाद्याला खासदार करतो म्हटलो, मी एखाद्याला आमदार करतो म्हटलो तर करणारच. आणि मी जर एखाद्याला खासदार म्हणून पाडतो, मी जर एखाद्याला आमदार म्हणून पाडतो असं म्हटलं तर त्याला पाडणारच. अर्थात ही दादांची जी दादागिरीची भाषा होती, ही दादागिरीची भाषा म्हणजे थोरल्या भावानं कुटुंबावरती अधिकार गाजवावा अशा प्रकारची दादागिरीची भाषा असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पण रोखठोकपणे सांगायचे, निधी वाटपात जर गडबड झाली तर एकालाही सोडणार नाही, लोकांना पाणी हवंय, भाषण नको, काम नाही केलं तर घरी बसवू, असे इशारे दादा थेट द्यायचे. दादा निर्व्यसनी होते आणि आपण निर्व्यसनी असल्याचा दादाला खूप अभिमान होता. अनेक सभांमध्ये आपण निर्व्यसनी आहोत हा मुद्दा ते ठामपणे सांगायचे. एका सभेत ते म्हटले, आपण एकदा बाटली तोंडात घेतली की मोकळी करूनच सोडतो. आणि थोडं थांबून म्हटले पाण्याची. आणखीन गमतीनं बोलताना म्हटले की सभेत फिरताना लोकांनी माझ्या हाताचे एवढे मुके घेतले की तेवढे मुके आयुष्यात माझ्या बायकोनं पण घेतले नसतील. एका ठिकाणी कॉलेजला मुलं पाठवा, मुलं आणा अशी मागणी झाल्यावर दादा म्हणाले, आणली असती पण आता वय झालं, नाहीतर खरंच आणली असती. म्हणजे या प्रकारची विनोदी झालर. आणि अलीकडे काही एजन्सीच्या सूचनेवरनं वक्त्याच्या बोलण्यामध्ये वक्त्याचं व्यक्तिमत्व, वक्त्याचा लौकिक महत्त्वाचा असतो. तेव्हा दीर्घकाळचा प्रदीर्घ राजकारणाचा सार्वजनिक जीवनाचा अनुभव हा त्यांचा लौकिक होता. पण एका एजन्सीच्या सूचनेनुसार अलीकडे दादा गुलाबी रंगाचं जॅकेट घालून
लाडक्या बहिणींना आवाहन करत फिरताना दिसायचे. म्हणजे शरद पवारांचे वारसदार ही तर ओळख त्यांची होतीच, तो त्यांचा लौकिकही होता. कारण वक्त्याच्या बोलण्यामध्ये व्यक्तिमत्वाचा नावलौकिक देखील महत्वाचा होता. पण ह्या त्यांच्या सगळं जे दादांचं भाषण आहे ते साधारणपणे अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ बोलायचे. या भाषणामध्ये दादा एक प्रामाणिक राजकारणी आहेत, दादा हे शब्दांचे पक्के आहेत अशी प्रतिमा व्हायची. म्हणजे ग्रामीण जनतेशी हा जो अर्धा ते पाऊण तास दादा संवाद साधायचे, त्यामध्ये मध्ये मध्ये पत्रकारांशी त्यांचं बोलणं हे देखील एक भाषणाचाच भाग आहे. त्यांना अडचणीत येणारा प्रश्न आला की अमुक एक पक्ष म्हणतोय की आम्ही इतक्या जागा जिंकणार, दादा तुम्हाला किती जागा किती मिळणार? दादा मिश्किल हसून म्हणायचे की उरलेल्या जागा आम्हाला मिळतील. म्हणजे ग्रामीण शहाणपणाचे ते. आणि मध्येच पत्रकारांना ते म्हणायचे, एक मिनिट तुला काय करायचं, ही सगळी थोरल्या व्हायची अधिकारवाणीची भाषा वापरायची. खऱ्या अर्थानं अजितदादा जे आहेत हे एक प्रकारे ग्रामीण शहाणपणाचे प्रभावी प्रवक्ते होते असं म्हणावं लागेल. अर्थात निवडणुकीच्या काळातली त्यांची भाषणं रंगायची, विरोधकांच्या वरती प्रखर शब्दामध्ये हल्ला चढवण्यामध्ये ते पटाईत होते. निवडणुकांच्या प्रचार सभामध्ये त्यांचं भाषण हे अधिक आक्रमक व्हायचं. एरवीच्या सभामध्ये मात्र ह्या प्रामाणिक वाटणाऱ्या राजकारणी माणसाचं भाषण म्हणजे एक प्रकारचं ग्रामीण बोलगाणं होतं. म्हणजे कुटुंबातला थोरला भाऊ बाकीच्या लोकांना विश्वासात घेऊन बोलतोय असं वाटायचं. म्हणजे ही किमया पूर्वी यशवंतराव चव्हाणांना साधलेली होती, ही किमया पूर्वी आरोराबांना साधलेली होती की ते दोघं बोलताना प्रत्येकाला असं वाटत राहील की यशवंतराव चव्हाण किंवा आरोराबा हे माझ्याशीच बोलताय. अर्थात अशाच प्रकारची किमया ही अजितदादांना सुद्धा अवगत होती. सभेतल्या प्रत्येक माणसाला वाटायचं की सहजपणे बोलणारा हा आपला नेता, हा आपला दादा आपल्याशी बोलतोय. म्हणजे त्यांच्या भाषणातलं एखादं ईश्वरपूरच्या सभेतलं उदाहरण सांगायला हरकत नाही. ईश्वरपूरमधल्या एका कार्यक्रमामध्ये आमदार रोहित पवार असं म्हणाले की दादांचं गावकीकडे लक्ष आहे पण भावकीकडे लक्ष नाही. तात्काळ उत्तर देत अजितदादा या सभेत म्हटले की तू फार तुरुतुरू बोलू नको, भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तो निवडून आलास. म्हणजे या पद्धतीनं रोखोक बोलताना मैंने हमेशा मेरी दिल की सुनी है असा एखादा हिंदी डायलॉग हे मारायचे. या दादांच्या वक्तृत्वामुळे, या दादांच्या भाषणामुळे राज्यभर दादांचं एक कार्यकर्त्याचं मोह निर्माण झालं. अलीकडच्या काळामध्ये राज्यपातळीवरचे नेते म्हणून त्यांची प्रतिभा प्रस्थापित करण्यामध्ये त्यांच्या ह्या ग्रामीण ढंगाच्या आणि लोकांसाठी लोकांच्या भाषेत लोकांच्या रजिस्टरमध्ये ते बोलत असल्यामुळे त्यांच्या गावरान रांगड्या भाषेमुळे ते लोकप्रिय वक्ते, जनसंवादी वक्ते म्हणून पुढे आले. एका उमेदवारांचा परिचय करून देताना ते असं म्हटले, अरे बाबांनो, माझं आणि माझ्या बायकोचं शिक्षण एकत्र केलं तर ते देखील आपल्या ह्या उमेदवारा एवढं होणार नाही. म्हणून दादांची सभा जिथं असेल तिथं चैतन्याचं वातावरण असेल. एकच वादा अजितदादा, दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारच्या घोषणा यायच्या. मध्येच एखादा कार्यकर्ता आय लव्ह यू म्हणून चिठ्ठी पाठवायचा. या प्रकारचं सामान्य माणसांचं प्रेम मिळवणारे अजितदादा हे स्पष्ट वक्ते होते. त्यांची प्रशासनावरती पकड होती. शासकीय कामकाज त्यांचं 6 वाजता सुरू व्हायचं. त्यांचा माणसांचा आणि विषयांचा अभ्यास पक्का होता. ते वक्तशीर होते. सभा वेळेवर सुरू करायचे. किंबहुना 28 जानेवारीला जो अपघात झाला तिकडे जाण्याचं कारण सुद्धा त्या दिवशी 10 वाजल्यापासून बारामती परिसरामध्ये होणाऱ्या सभांसाठी म्हणूनच दादा तिकडे गेलते. अशा प्रकारे वेळ पाळणं हा देखील एक भाषणामध्ये महत्वाचा भाग आहे. अशी वेळ शरद पवार पाळतात. अशी वेळ आमच्याकडे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी पाळायचे. त्याच पद्धतीनं अजितदादा देखील हे पाळत असताना अनेक सभांमध्ये नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव देखील करून घ्यायची. म्हणजे वीज मंडळ नफ्यात आणण्यामध्ये दादांचा वाटा खूप मोठा आहे. कारण अनेक सभेत दादांनी कार्यकर्त्यांना लोकांना तंबी दिली, गुमान वीज भरा, आगाऊपणा करायचा नाही, किंवा कर्जाचा विषय असेल तर कर्ज फेडावं लागेल, अशा प्रकारच्या नागरिकत्व सुधारण्याच्या रोखठोक सूचना द्यायचे. काही वेळा आत्मचिंतन करायचे, चूक झाली तर कबूल करायचे. धर्माबद्दलचं वक्तव्य चुकलं हे लक्षात आल्यावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती त्याने दिवसभर आत्मचिंतन केलं. तेव्हा अशा पद्धतीनं ग्रामीण ढंगाचं आणि लोकांसाठी लोकांच्या भाषेमध्ये बोलणारे अजितदादा हे एक उत्तम अशा प्रकारचे जनसंवादी वक्ते होते.
आज दादा गेल्यानंतर त्यांच्या वक्तृत्वाच्या आठवणी दीर्घकाळ रेंगाळत राहतील. पण त्यांच्या आई आज हयात आहेत. त्यांच्या आईचं दुःख मोठं आहे आणि त्यांच्या आईबरोबरच ज्या बारामती परिसरामधून ते नेता म्हणून पुढे आले त्या परिसराला देखील त्यांची आईच म्हणावी लागेल. आणि मग ह्या आईची आणि बारामती परिसराची अवस्था काय आहे याबद्दल राम गणेश गडकरी उर्फ कवी गोविंदाग्रज यांच्या वडील सांगायला हरकत नाही. या कवितेमध्ये गोविंदाग्रज असं म्हणतात, दुर्दैव नगाच्या शिखरी विधवा दुःखी आई, दुर्दैव नगाच्या शिखरी विधवा दुःखी आई, मांडीवर मेले मूल तो हृदया धक्का बसला, राजहंस माझा निजला, राजहंस माझा निजला.